राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू असताना सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये काही आश्चर्यकारक अशा घटना घडल्या। अकलूजमध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार अर्जुन सिंह मोहिते पाटील यांनी आपल्या मुलाला चक्क या मतदानाच्या केंद्रामध्ये या कक्षामध्ये नेलं। इतकंच नाही तर त्यांच्या मुलानं चक्क ईव्हीएमचं बटणही दाबलं आणि मतदान केलंय। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आमदार आहेत अशा आमदार विलास भुमरे यांनी आपल्या मुलाला मतदान केंद्रावरती नेलं। मतदान केंद्रामधल्या अधिकाऱ्यांनी या मुलाच्या बोटाला शाई देखील लावली आहे। तर जितके आश्चर्यकारक तितकेच धक्कादायक असे हे प्रकार आहेत, कारण उमेदवार आणि आमदार यांनीच आपल्या मुलांना थेट मतदानाच्या कक्षापर्यंत नेलेलं बघायला मिळालंय। अधिकाऱ्यांनी घेतलं ते म्हणले मुलं चालत नाहीत आतमध्ये, पण त्यांना मी विनंती केली की ते आईला मतदान करतील आणि त्याला बघायचं होतं कशा पद्धतीने मतदान त्याने केलं जातं। आणि मला काय वाटत नाही त्यामध्ये काय आईला मतदान कसं करते ते बघायला आला होता। मतदान केंद्रावर मी गेल्यानंतर तो माझ्यासोबत आला। त्या ठिकाणी माझ्या बोटाला शाई लावली। ते म्हणे पप्पा माझ्या बोटाला देखील शाई लावा। त्या ठिकाणी ती मी अधिकारी विनंती केली, याचा हट्ट आहे त्या ठिकाणी शाई लावा। पण या ठिकाणी मतदानाचा हक्क माझा होता, तो मी स्वतः बजावलेला आहे। तो छोटा आहे, तो काही मतदान करणार नाही। या ठिकाणी आरोप कधी केला पाहिजे, जर मी मतदान केंद्रात कोणाच्या मतदानाचा अधिकार हिसकून त्या ठिकाणी मतपेटीवर मी स्वतः बटणं दाबले असते किंवा त्या मतदान केंद्रावर काही गैरवर्तणूक केला असता, त्यावेळेस आरोप करावे। या ठिकाणी माझ्या मतदानाचा हक्क त्या ठिकाणी मीच बजावलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.